नमस्कार मंडळी, तर नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज गुरुपौर्णिमा आहे, तर आज गुलभात बनवायचा आहे। आई कशा बनवतात ते बघूया। नवीन असलात तर सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका। आणि बघा, आईने सगळी तयारी करून ठेवलेली आहे। खोबरा किसून ठेवलेला आहे। शेंगदाणे बारीक करायचे, तर शेंगदाणे मिक्सरला थोडे लावून घेतलेले आहेत। त्यामध्ये मनुके, बदाम, काजू बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत। टाकलेलं आहे, थोडं तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये दालचिनी टाकलेली आहे। हा भात त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे। इथे हळद पावडर टाकलेली आहे, कलर नाही घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आता खोबरा ॲड करायचा आहे। त्याच्यामध्ये आता साखर थोडी टाकून घ्यायची आहे। आई सगळं मिक्स करून घेत आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आता शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आई सगळं मिक्स करून घेत आहेत। थोडं गॅसवर चालूच ठेवायचं आहे। साखर मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये भात ॲड केलेला आहे। हे बघा, सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। हळदी पावडर अजून थोडा कलर थोडं नंतर चढेल। पिवळं अजून वाटत नाही आहे आणि वाफेवर दिलं तर नंतर पिवळं होऊन जाईल ते। लाल कलर आपण ॲड केलेला नाही त्याच्यात, अजून आईने त्याच्यामध्ये भात ॲड केलेला आहे। तसं साखरेचं प्रमाण घेतलेलं आहे तसं आई भात ॲड करत आहेत। हे बघा, कलर चढलेला आहे। आता वाफेवर आपण गॅसवर ठेवलेला आहे, तर कलर चढला। बघा, मुलगी खायला बसलेली आहे गुलभात। कसं झालंय तर छान झालंय बोलते, मस्त। कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा, लाईक करायला विसरू नका। बाय बाय।